नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। अनिल परब यांना ईडीची नोटीस देण्यात आलेली आहे। मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश परबांना देण्यात आले। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अनिल देशमुख प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे। 100 कोटी वसुली प्रकरणी सचिन वाझे याने अनिल परबांचं नाव पुढे केलं होतं आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। तर दुसरीकडे अनिल परबांनी नोटीसीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं म्हटलं। तर यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते देखील आपण पाहणार आहोत। शाबास जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली। वरचे सरकार कामाला लागले। भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता। परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत। क्रोनॉलॉजी कृपया समजून घ्या। कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊत यांनी केलं। याबाबत अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूयात। संध्याकाळी ईडीची नोटीस मिळालेली आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाहीये। केवळ 31 तारखेला सकाळी 11 वाजता आमच्या कार्यालयात आपण हजर व्हावं असं त्याच्यात म्हटलेलं आहे। या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये असा कुठलाही विशेष उल्लेख केलेला नाही। त्यामुळे कशाच्या संदर्भात आहे हे आत्ता मला सांगता येणार नाही। हे त्यामुळे जोपर्यंत मला ते समजत नाही ती कशाच्या संदर्भात आहे तोपर्यंत त्याचं उत्तर देणं कठीण आहे। एकूण सध्या नारायण राणे कोकणात आहेत आणि त्यामुळे हे ईडीची नोटीस झाल्याचं वाटतं तुम्हाला? मला जोपर्यंत त्या नोटीसमध्ये सविस्तर काही लिहिलेलं नाही तोपर्यंत ते का नोटीस दिलेली आहे ते सांगणं कठीण आहे। कारण त्याच्यामध्ये फक्त इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असं म्हटलेलं आहे, बाकी काही म्हटलेलं नाही। आणि त्यामुळे कुठल्या कारणास्तव दिली आहे, परंतु साधारण आम्हाला अशी अपेक्षा होतीच की असं काहीतरी होईल आणि त्याप्रमाणे आता त्याचा कायदेशीर त्याला उत्तर किंवा कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याचं उत्तर देऊ। कुठेतरी सूडबुद्धीने हे सगळं काही मी आता याच्यावरती कुठलाही उल्लेख करणार नाही। मला ते सगळं कारण कळलं पाहिजे। जी कारणं कळतील त्यावेळेला त्याचं कायदेशीर उत्तर काय असेल ते मी देईन। धन्यवाद। मी सगळ्या या प्रक्रियेवरती सगळ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यावरती निर्णय घेईन। पण ज्या पद्धतीची नोटीस आज आलेली आहे, जनआशीर्वाद यात्रा आज कोकणात संपलेली आहे आणि तुम्ही रत्नागिरीचे पालकमंत्री आहात, कुठेतरी याच सगळ्या सूड भावनेनं ज्या पद्धतीनं शिवसेनेवर शाब्दिक हल्ला करण्यात आला होता किंवा नारायण राणे यांच्या शब्दामध्ये टीका केली होती आणि आज त्याची सांगता आहे आणि आजच नोटीस आलेली आहे। म्हणूनच मी म्हटलं नोटीसमध्ये कुठलाही तसा उल्लेख नाही। नोटीस बघून नोटीस कायदेशीर आलेली आहे, त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल एवढंच मी आता सांगू इच्छितो। बाकीच्या गोष्टी नोटीस कशासाठी आहे, काय कारण आहेत हे ज्यावेळेला मला कळेल त्यावेळेला त्याचं आम्ही उत्तर देऊ। तर इकडे शिवसेना घडवण्यात माझाही वाटा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं। नारायण राणे यांनी सेनेवर प्रहार केलेला आहे। माझ्यासारख्या सैनिकामुळेच ठाकरे सीएम झालेत असं देखील ते म्हणालेत। मुख्यमंत्री मंत्रालयात नाहीत, पिंजऱ्यात आहेत असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं। तर आपण पाहतोय दिवसेंदिवस नारायण राणे ते उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलत चाललेत आणि आजही त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे। शिवसेना घडवण्यात माझा वाटा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय। नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केलाय। तर माझ्यासारख्या शिवसैनिकामुळेच ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं नारायण राणे यांनी वक्तव्य केलं। शिवाय मुख्यमंत्री मंत्रालयात नाही आहेत तर पिंजऱ्यात आहे असं वक्तव्य देखील नारायण राणे यांनी केलंय। आता त्यावर मुख्यमंत्री किंवा शिवसेनेकडून नेमकं काय उत्तर त्यांना दिलं जातं, काय प्रत्युत्तर त्यांना दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमच्यासारख्या शिवसैनिकांनी काम केलं म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याचं काही वेळापूर्वीच नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटल्याचं आपण पाहिलं होतं। तर नारायण राणे यावर नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूया। शिवसेनेने राणेंवर कारवाई केल्यामुळे राजे शांत झाले।
कसली कारवाई केला? काय बिघडलं माझं? शिवसेनेला मी घाबरलो कधी? तर शिवसैनिकांना ही शिवसेना घडवण्यामध्ये माझाही वाटा आहे. सुरुवातीला आपल्याची टकलीची फिरतात, सत्तेत मिळवतायत, कोणी नव्हते. आणि आता बातमी कोरोना रुग्ण वाढी संदर्भातली. राज्यात दिवसभरात 4666 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 131 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 52,000च्या वर गेली आहे, तर दुसरीकडे मुंबईतही 345 नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासात 280 रुग्ण बरे झालेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,22,039 इतकी आहे, तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 97% इतकं आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 3,036 इतकी आहे. तर रुग्णांच्या संख्येवरती आपण नजर टाकूयात. 25 ऑगस्ट रोजी रुग्णांची संख्या ही 5,031 इतकी होती. त्यानंतर 26 ऑगस्टला 5,108 एवढी ही रुग्णसंख्या झाली. 27 ऑगस्टला 4,654 वर ही रुग्णसंख्या गेली. त्यानंतर 28 ऑगस्टला ही रुग्णसंख्या 4,831 इतकी होती. तर 29 ऑगस्टला ही रुग्णसंख्या पुन्हा एकदा घटल्याचं पाहायला मिळालंय. ती 4,666 वर जाऊन पोहोचली. तर आता वळतोय पुढच्या बातमीकडे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं यंदा दहीहंडी आयोजित करू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलंय. मात्र भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. कोणत्याही परिस्थितीत आम्ही दहीहंडी साजरी करणारच असं ते म्हणालेत. तर दुसरीकडे मनसेनं ही दहीहंडी साजरी करणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना केलेली आहे. तर एका पत्राद्वारे ही सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच या संदर्भात सूचना दिल्या होत्या आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगून त्याला दुजोरा दिलाय. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राच्या अनुषंगाने दिलं. तर मनसेप्रमाणेच भाजपचे आमदार आणि घाटकोपर इथल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजक राम कदम हे देखील उत्सव साजरा करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. काँग्रेस बरोबर जाऊन शिवसेना आपलं हिंदुत्व विसरली असेल, पण भाजप मात्र विसरणार नाही. कोविडच्या नियमांचं पालन करत आपण उत्सव साजरा करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचा हिंदू विरोध आम्ही समजू शकतो, राष्ट्रवादीचा देखील हिंदू विरोध समजू शकतो, पण शिवसेना मागच्या 2 वर्षापासून सत्तेत जेव्हापासून आली आहे तेव्हापासून हिंदूंच्या सणांना, हिंदूंच्या कोणत्याही गोष्टीला त्यांचा प्रखर विरोध आहे. पण दुसऱ्या धर्माच्या लोकांनी परवानगी मागितली, त्यांना ताबडतोब परवानगी मिळते. जर तुम्ही बिअर बार उघडू शकता नियम लावून, तर मंदिरं गर्दी न करता भले तुम्ही ऑनलाईन पास ठेवा, ज्याचा पास असेल, ज्याचं वॅक्सिनेशन असेल त्याला दर्शन मिळेल, असे काही नियम आणा. त्या नियमांचं लोक स्वागत करतील ना. आता महत्त्वाची अपडेट. ठाण्यातून कोणत्याही परिस्थितीत ठाण्यात दहीहंडीचा सण साजरा होणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. ठाण्यात दहीहंडी उत्सवाची तयारी मनसेकडून सुरू करण्यात आली आहे. काही कोरोनाची तिसरी लाट येईल आणि असं होईल तसं होईल, त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांच्या काही गोष्टी मी समजू शकतो. म्हणून तुम्ही सगळ्याच हिंदू सणांवरती बंदी आणणार का, उत्सवावरती बंदी आणणार का? एका बाजूला तुम्ही ताजियाला परमिशन देता, त्या ताजियामध्ये हसन हुसेन करत मुस्लिम बांधव त्या साकू तर सूर्य घेऊन एकमेकांच्या अंगावर असे म्हणजे स्वतःच्या अंगावर मारून रक्ताच्या चिरकांड्या उडतात, त्या उडाल्या. त्याला घडलं नाही का तसं? बसमधून लोक जात नाहीत का? लग्नांमध्ये तुम्ही आता लग्न होतात, त्या लग्नांमध्ये सुद्धा मंत्री जातात, आमदार जातात, केवढी गर्दी असते.
तर सण साजरे करत असताना केंद्रानं जे सांगितलंय ते धुडकावून लावलं जात आहे आणि केंद्रातील मंत्री महाराष्ट्रात येऊन केंद्रानं सांगितलेलं धुडकावतायत. ही दुटप्पी भूमिका आहे अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्या नेमक्या काय म्हणालेल्या आहेत आपण पाहूयात. हिंदुत्व काय, हिंदुत्व असं काय वेगळं रूप आहे का? हिंदुत्व ते ज्या आम्ही धर्मात जन्मलोय तो धर्म उच्चच आहे. त्यामुळे हिंदुत्व कुठेही विसरलो नाही. दहीहंडी व्हायला पाहिजे तर आपण ती आपल्या आपल्या असलेल्या जागेवर आपण करू शकतो. ते पण कोरोनाचे नियम पाळून ते मोठ्या स्वरूपात आणायचं आणि राजकीय आखाडे तयार करायचे आणि तू मैमै करून कुठल्याही पद्धतीने आम्ही चर्चेत राहिलंच पाहिजे असा जर त्यांचा काही कोणाचा ज्यांनी दंड थोपटले मला माहिती आहे ते कुठलाही असू दे पण आम्हाला चर्चेत राहायचं आहे. आणि आता बातमी आहे नवी मुंबईतून. पनवेलमध्ये सिडकोने उभारलेल्या अल्प उत्पन्न गटातील इमारतींची दुरावस्था झाली आहे. 70च्या दशकात इमारती उभारल्या गेल्या असून सध्या त्या मोडकळीस आलेल्या आहेत. गेल्या 30 वर्षांपासून वाशीमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न प्रलंबितच आहे. सरकारने धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी परवानगी दिली असल्याने शहरातील अनेक सोसायटींनी मनपाकडे धाव घेतली आहे. यातील काही सोसायट्यांना महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली असल्याने लवकरच कामाला सुरुवात देखील होणार होती. मात्र काही माहिती कार्यकर्त्यांनी विनाकारण महानगरपालिका सरकारकडे तक्रारी करून काम बंद पाडलं जात आहे असा आरोप धोकादायक सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. आम्ही ज्या घरात राहतो त्या घरात मॅडम आम्हाला झोप लागत नाही. काय किती वेळा दाखवले, तुमच्या मीडियावाल्यांना दाखवले, स्लॅब पडलेत, काय केले. आता परत माझ्या बिल्डिंगमध्ये एक बाई वाचली, ती बाहेर हॉलमध्ये आली आणि किचनमध्ये स्लॅब पाडला. अशा परिस्थितीत आता आमच्याकडे रिडेव्हलपमेंटला विरोध करणारे कोण आहेत? त्यांचा इथं काही संबंध नाही. विरोध ठीक आहे, इथल्या आमच्या स्थानिक लोकांचा विरोध असता. आता आमच्याकडे जवळजवळ 90% लोकांनी कन्सर्न लेटर दिलेत, 90% लोकांची संमती आहे. तर आमच्या बिल्डिंग जर पडल्या तर एखादी मनुष्यहानी झाली तर जे विरोध करणारे आहेत ते येणार आहेत का जीव वाचवायला किंवा जिम्मेदारी घ्यायला? मग असं नुसतं तिकडे बसून तुम्ही काय बोलू नका. महापालिकेला कोणालाही काय करायचं असेल ना ते असं काय अडथळा आणू नका. आमची या कामासाठी सगळ्यांचा होकार आहे. पनवेल, कलम्बोली, कामोठे ये सब करे तो 1 लाख लोगों ने जो सिडको के ये घर बनाए, जो घर अच्छे नहीं बने सिडको की तरफ से, जिसके कारण आज उनको टूटे फूटे और टूटती हुई और धोखादायी इमारतों में रहने के लिए मजबूर है, उनको इससे वंचित रहना पड़ेगा. तो सरकार के ही बनाए घरों के कारण आम जनता को आज भोगना पड़ रहा है और सरकार उसकी तरफ से कुछ भी, सरकार यानी सिडको उसकी तरफ से आज तक सिडको ने कोई सहायता नहीं दी. महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा महामुंबई. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आता महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. अरमान कोहलीला एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. एका दिवसाची एनसीबीनं ही कोठडी अरमान कोहलीला सुनावलेली आहे. उद्या कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे. अरमान कोहलीच्या अडचणीत अधिकच वाढ होत असल्याचं आपण पाहतोय. तर ड्रग्ज प्रकरणी अरमान कोहलीला ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे. एका दिवसाची एनसीबीची ही कोठडी असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते चेंबूरमधून. चेंबूरच्या चिल्ड्रन होममध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. 18 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. 105 मुलांची कोरोना टेस्ट केली गेली होती. तर बाधित मुलं ही वाशीच्या विलगीकरण कक्षामध्ये रवाना करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि आता चेंबूरच्या चिल्ड्रन होममधून ही महत्त्वाची अपडेट समोर येते. काय अधिक माहिती आहे? अगदी बरोबर आहे. मुंबईतलं चेंबूरचं हे जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठीचं हे वेगळं होम आहे आणि यामध्ये जे मुलं असतात त्यांना कुणीही नसते अशा प्रकारचे मुलं ठेवण्यात आलेले असतात. आणि याच सेंटरमध्ये काल जेव्हा मुलांची टेस्ट केली त्यावेळेस 18 मुलं हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांना जे चेंबूर वाशी नाका इथलं
व्हिडिओकॉन विलगीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु हे जे टेस्ट केलेली आहे त्या टेस्टमध्ये त्यांचे फक्त सिम्पटम्स दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं जरी नसलं तरी गेल्या महिन्यात रत्नागिरीवरून एक मुलगा या ठिकाणी भरती झाला होता आणि त्यानंतर ही लागण झाली असल्याची चर्चा होत आहे. 2 दिवसापूर्वी एक मुलगा होता, त्याला सर्दी ताप आला होता म्हणून त्याची टेस्ट करण्यात आली होती, तर तो पॉझिटिव्ह निघाला आणि नंतर मग सर्वच म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या जवळपास 105 मुलांची जी कोरोना टेस्ट आहे ती करण्यात आली होती आणि त्यामध्ये हे 18 मुलं जी आहेत ते पॉझिटिव्ह आढळले होते आणि आता त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर वळतोय पुढे. काबूलमधून एक मोठी बातमी आहे. अमेरिकेकडून काबूलमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. विमानतळावर स्फोट घडवण्याचा डाव असल्याची माहिती समोर येते. अमेरिकेनं एअर स्ट्राईक करून स्फोटकं उडवली आहेत. आयसिसच्या दहशतवाद्यांवर अमेरिकेचा निशाणा होता. एअर स्ट्राईकमध्ये 2 जण ठार झाल्याची माहिती देखील समोर येते. तर आपण पाहतोय काबूलमध्ये दूर अंतरापर्यंत स्फोटाचे आवाज घुमलेले आहेत. काबूलमध्ये 3 दिवसामध्ये पुन्हा एकदा मोठा स्फोट झालाय. गेल्या 4 दिवसात काबूलमध्ये हा 3रा स्फोट आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. महत्त्वाची अपडेट म्हणजे स्फोटात 2 जण ठार झालेत. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18.